आता पुढे काय होणार आहे तुलाच माहित रे बाबा. करायला गेलो एक आणि झालं भलतच. आप्पा तर चिडलेलेच आहेत, पण सई नचिकेतला कसं आणि काय शिकवणार आहे काही कळत नाहीये. मी सांगते पुढे काय होणार आहे ते. तुमचे आप्पा हे सगळं मुद्दाम करतायत. म्हणजे नचिकेतला घराच्या बाहेर काढायचा डाव आहे त्यांचा. हो, कारण त्याला काही येणार नाही हे माहिती आहे ना आप्पांना. हो ना, अगदी बरोबर. अगं बाई ईश्वरा, पण आपण आता नचिकेतच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. आई पण नचिकेतला जावं लागलं ना तर मला खूप वाईट वाटेल. आपण काहीतरी उपाय करायला पाहिजे. आई तुम्ही काहीतरी करा ना, सांगा ना आई काय करूया. आई सांगा. नको बाई, तुझ्याकडे नकोच. पण आई आप्पांनी ठरवलंय ना, म्हणजे ते पूर्ण प्रयत्न करतील नचिकेतला घराबाहेर काढण्यासाठी. काय करायचं हो आई, आता तुम्हीच सांगा ना. आता खरं तर माझंही डोकं चालत नाहीये, पण नचिकेत याच घरात राहणार एवढं मात्र नक्की. हो ना आई, अगदी गुणी आणि लाघवी स्वभाव आहे हो त्याचा. अगदी आपल्या घरातलाच एक झालाय नाही का. हो ना, आणि आप्पांना पद मिळावं म्हणून स्वतःहून पुढाकार घेतला त्यांनी. पण आई म्हणजे आप्पांचं चुकतंय का. नाही म्हणजे आप्पांचं कधीच चुकत नाही, पण नचिकेतचंही बरोबर आहे. मग चुकतंय नेमकं कोणाचं. कल्पना, अगं तू जास्त डोकं चालवू नकोस ग, मी सांगते तेवढं कर. नाही, पण आपण नचिकेतला नक्की वाचवूयात. हो वाचवूया. हो चला मग कामाला लागा. आई पण कामाला लागा म्हणजे नेमकं काय करायचं. अगं तुमचीच कामं करा, पण ह्या कामांचा त्यांच्या कामात अडथळा येणार नाही, इकडे लक्ष ठेवा. अरे मी नचिकेत दादाचा टीचर होणार आहे. अगो बाई. हो जी, मी आता ठरवलंय, मी मोठा होऊन शिक्षकच होणार. हो ना, आप्पा केतकरांचा नातू शोभतोस हा अगदी. दिसेल त्याला शिकवायचं. हे वाचून दाखवा पटकन. चिनू, आता आम्ही कामात आहोत की नाही, जा बाहेर जाऊन खेळ जा. मी खेळत नाहीये आणि असा शिक्षकांचा अपमान केलेला चालत नाही. हो, आला मोठा शिक्षक. असू दे ग चिन्मयानंदा, तू मला शिकव. हा ये नाही आता जा, नंतर ये. हा नंतर डोळ्यातनं पाणी येईल घळाघळा. दिस नाईस डिझाईन. आवडलं मला. काय बोलतात त्याला. श्री म्हणतात याला, आणि लिहायला सुरुवात करण्याआधी वर श्री लिहायची पद्धत आहे. आणि श्री म्हणतात बोलत नाही. तर आपण मराठी मुळाक्षरापासून सुरुवात करूया. ओके. आ लुक सेम. नाही हो, अ आणि आ वेगळेत. इथे आपण अ ला एक काना दिला. ऑलमोस्ट सेम. थांबा. हा. Oh, now I get it. Okay, I got you. आता आपण पुढची मुळाक्षरं बघूयात.
नमन. न. आता या शब्दाला तुम्ही गिरवा. नचिकेत, हा अहो या शब्दाला गिरवा. जमलं तुम्हाला. न म अ. नमन. न. See? I can do it. फार सोपं वाटतंय नाही का सगळं? हे घे. हे काय? हो, पुस्तक म्हणतात ह्याला. हे पुस्तक वाचून तयार राहा. 15 दिवसांनी मराठी साहित्य सेवा मंडळाची माणसं येतील. त्यांच्याशी तुला यावर चर्चा करायची आहे. चर्चा? अहो पण अप्पा, त्यांनी आत्ता मुळाक्षरं शिकायला सुरुवात केली आहे. एवढ्या जड विषयावर कशी चर्चा करता येईल त्यांना? याचा विचार त्यांनी आगाऊपणा करण्याआधी करायला हवा होता. आपल्याला काय पेलू शकतं, आपला वकूफ काय, हे कळायला नको. आणि हे जर तुला जमणार नसेल तर आत्ताच्या आत्ता मान्य कर आणि चालता हो इथून. जाणार नाही मी आप्पा. आहे मी ते करणार मी सगळं. उत्तम. गैरसमज असावेत पण ते इतके वा. हे घे. या शब्दाचा अर्थ मला हवाय. आज संध्याकाळपर्यंत. काय लिहिलंय? झिपुटा. या शब्दाचा अर्थ तर मलाही माहित नाही. मराठीच आहे ना? साऊंड लाईक आफ्रिकन. नाही, आप्पांनी दिलाय म्हणजे मराठीच असेल. या पुस्तकावर चर्चा, हा शब्द, सगळं कसं होणार आहे, मला खरंच खूप काळजी वाटते. मला नाही वाटत सई. बिकॉज आय नो तू आहे माझ्यासोबत. युअर देअर. सो एव्हरीथिंग विल बी ऑलराईट. डोंट वरी. सगळं होणार पॉसिबल. वा, सांजा एकदम मस्त झालाय. तूच केलायस ना? हो. तेच मी खाल्ल्या खाल्ल्या ओळखलीच बायकोच्या हातची चव. काय हो? सई, तू सांजा खाल्लास की नाही मानसीच्या हातचा? हो काका. काय ग, तुझ्या चेहऱ्यावर असे 12 का वाजलेत? काका, अरे हे बघ, आपण हे पुस्तक दिले नचिकेतना आणि या पुस्तकावर त्यांना चर्चा करायची आहे मराठी साहित्य सेवा मंडळाच्या लोकांशी. काय? हे कसं शक्य आहे? आणि ही चिठ्ठी बघ, या शब्दाचा अर्थ मलाही माहित नाहीये. झिपुटा? अरे बापरे. अरे त्या नचिकेतला साधं मराठी बोलता येत नाही, हे त्याला कसं जमणार?
मलाही तोच प्रश्न पडलाय. तू सांग ना, काय करायचं? तुझ्याकडे काही उपाय आहे का काका? अगं माझ्याकडे कसला उपाय असणार आहे? हे म्हणजे केजीच्या मुलाला जर का PhDचा अभ्यासक्रम दिला तर त्याचं काय होणार? नापासच होणार ना तो. हे ना आप्पांना मुद्दाम करतायत सई. त्यांना ना त्या जॅक्सनला काहीही करून घराबाहेर काढायचं आहे. अरे हो, पण आता करायचं काय? नचिकेतनं खरंच नापास होईल अशाने आप्पांच्या परीक्षेत. कसं वाचवायचं आता त्याला? खरंच नचिकेतनं हे सगळं कसं जमणार आहे? हे सई, एक काम कर, तू हे ना पुस्तक माझ्याकडे दे. मला ना जसा वेळ मिळेल ना तसं मी नोट्स काढून नचिकेतला पाठवेन. आणि ना त्या शब्दाचा अर्थ सुद्धा शोधून काढायला हवा. हो, या शब्दाचा अर्थ मी पण शोधते, पण तू त्या मी काढतो मी सगळं करतो. हा, तू काही काळजी करू नको. आणि मला पण सांगा, काही मदत लागली तर. आपण सगळे मिळून वाचवू नचिकेतला. हो ग, अगं त्याचा हेतू खूप चांगला आहे. तो हे सगळं आप्पांसाठी करतोय. तू काळजी नको करू. चला. सापडला काय? थांबा. सई, सापडला का काही शब्दाचा अर्थ? नाही ना ग काकू. बघ, मी संधी विग्रह पण केला, पण तरी नाही. थांब, मी दुसऱ्या पुस्तकात बघतो. नचिकेत, सापडेल हा शब्दाचा अर्थ. काळजी करू नकोस, आपण शोधूया कुठून तरी. काय झालं? नाही ना, कुठेच सापडत नाही अर्थ. थांब, मी जोशी काकांना फोन करून बघते. हा हा, थांब रे थांब, मी फोन करून बघते जरा. हा, जोशी काका, मला जरा झिपुटा या शब्दाचा अर्थ हवा होता. झिपुटा. हो बाई, हो का? बरं बरं बरं. चहा घेरी. ओ थँक्स. नाही सापडलं. अगं बाई, काय गो, काही कळलं का? काहीच नाही होईनी. अगं बाई, सई, अगं सापडलं का ग अर्थ? नाही ना ग आई. नाही. आई, हा, तुम्ही विचारलात का कोणाला? हो ना, आता अजून प्रयत्न करते. थांब थांब थांब, बघते आता परत. फोन लागत नाही ग. अरे देवा, घ्या चहा. हा, ईश्वरा. थांब थांब, मिळेल. झिपुटा. चहा. पण तुम्ही घेतच नाही ना? अगं बाई, माझाच आहे. नाही, चालू द्या चालू द्या. झाली का सगळी चौकशी करून? कसली चौकशी? तेच. हो, नाही नाही, काहीच नाही. काय ग सई, सापडला का शेवटी त्या शब्दाचा अर्थ? नाही ना गाजी, मी सुद्धा माझ्या मराठीच्या प्राध्यापकांना दूरध्वनी केला होता अर्थ विचारण्यासाठी. नेमके ते गावाला गेले. काय तर म्हणे झिपुटा. कुठून शोधलाय हा शब्द कोणास ठाऊक. घेतली का पानं? हो हो, वाडा ग. हो हो. हे कांगारू कुठे?
जेवणाचे पैसे मोजावे लागतात हे लक्षात आहे तर. आहे. मदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सजवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. वा वा वा, मस्त नचिकेत. हो. अप्पा जमलं मला. जेव्हा आता अप्पा वेट अ मिनिट, तुम्ही मला एक वर्ड शब्द दिला होता त्याचा मीनिंग फाइंड आउट करण्यासाठी, राईट? हो, संध्याकाळपर्यंत जर अर्थ सांगितला नाही तर सामान उचलायचं आणि घराच्या बाहेर पडायचं. चिपुटा डिफिकल्ट वर्ड, डिफरंट वर्ड आहे ते, खूप कधी ऐकलं नाही मी. अरे मग सरळ सांग ना, अर्थ माहित नाहीये आणि निघित ना. नो, सो स्मॉल बेबीज ना आपण ट्रॅलल मध्ये ठेवतो, राईट? तिला पाळणा बोलतात. सो ते पाळणा पुल करण्यासाठी जे स्ट्रिंग यूज करतात ते दोरी त्याला चिपुटा बोलतात. Am I right? पाळण्याची दोरी म्हणजे झिपुटा? हो हो हो. नचिकेत, आज मोठा किल्ला सर केलास तू बाबा. कल्पना, आज त्याला दही साखर दे ग, आपल्याकडून फुकट. हो हो. अप्पा मग स्टार्ट करा, जेवण गार होणार नाही तर करा सुरू. हो हो. मानसी तूप दे ग. घ्या अप्पा, घे रे. जेव्हा सावकाश. त्या कांगारूला कोणी त्या शब्दाचा अर्थ सांगितला कोणास ठाऊक. आज संध्याकाळीच त्याला घराच्या बाहेर काढणार होतो. अप्पा, धोत्रे. कोणाला घराच्या बाहेर काढताय? अप्पा. कुठं काय 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 नाही. तर देशपांड्यांचा मुलगा अजून आहे का तुमच्या घरी? हो ना. अप्पा काय माहिती का की तुम्हाला ना त्याला घरातनं हाकलता येत नाही ना, पचायला जरा जड जात आहे. हो ना पापा. तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी धोत्रे? निघा ना तुम्ही, निघा. हो निघतो, मला भरपूर काम आहेत. हो धोत्रे, आता काय? थांबा. अहो काय तुमच्या ओळखीचे असे कोणी चांगले वकील आहेत का? वकील? हो. तुम्हाला काय झालं पाहिजे? त्या नाही काय आहे, आमच्या गावाकडच्या जमिनीचं एक प्रकरण आहे ते. माझा मावस भाऊ मोठा वकील आहे. वा. आजपर्यंत तो एकही केस हरलेला नाही. म्हणजे त्यांनी आतापर्यंत ना मोठमोठ्या लोकांच्या जमिनी अशा सोडवलेल्या आहेत. वा 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 वा. मला त्याचा दूरध्वनी क्रमांक जरा देता का? पाठवतो ना. पण तुमच्याकडे मोबाईल कुठे आहे? प्रमाणध्वनी. नाही म्हणजे माझ्या घरच्या दूरध्वनीवर कळवा. आणि त्याची फी पण भरपूर आहे. ठीक आहे, अहो वाटेल तेवढा शुल्क मी द्यायला तयार आहे, पण कुठल्याही परिस्थितीत मला हा खटला जिंकायचाच आहे. धोत्रे, हे आपल्यातलं तुम्ही कोणालाही सांगू नका बरं का? नाही, कोणाला पण नाही सांगणार. हर्डीकरांना तर बिलकुल नाही सांगणार. सवय नाही ना तशी. निघतो. हो चालेल.
नाही चालेल चालेल आज वा छान दिसतंय. धन्यवाद. त्या कांगारूला आता प्राणी संग्रहालयातच पाठवतो.